हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वराला बघा, सगळ्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुझ्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया हालेलुया. पौलाचं पत्र तिथला लिहिलेलं होतं. ती 1 अध्याय 10 ते आपण 16व्या वचनामध्ये वाचू की तीचसाठी पौलाने त्या अनुभवाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. की पौलाला जो अनुभव मिळाला तो तिथने पौलाने तिथला शिकवला. हालेलुया. की तू ह्या गोष्टी अशा लोकांसाठी शिकवायचा प्रयत्न कर. तर जर आपण शिकतो तसं तुम्हाला ना मला पण प्रभूने शिकवलेलं आहे, तर शिक्षण नेहमी घेतलं पाहिजे. तुम्ही शिक्षण घेतील तेव्हा तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. कारण ते शिक्षण इतरांना देण्यासाठी शिकवलेलं आहे, जागण्यासाठी नाही. हालेलुया. तुम्हाला कितीतरी लोक असे भेटतील, फसवणारे, भडकवणारे. बरोबर, हल्लीचा काळ तोच आहे. आजच्या सिस्टममध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणताही माणूसाला कधी बघत नाही की व्यक्ती खूप चांगली आहे. किती चांगलं करा तरी तो चांगलाच कधी दिसत नाही. हालेलुया. स्वार्थ आहे. आणि मग एका दुष्टाला समज येते की ह्याचं जीवन जे आहे ते आता चांगल्यातून याला वाईटामध्ये परत खेचायचं आहे. मग तो काहीतरी प्रयत्न करतो. समजलं. आणि हे प्रयत्न यशस्वी होत नाही. ते धार्मिकतापासून बाहेर काढण्यासाठी यशस्वी होतात. हालेलुया. आणि तिकडेच तुम्हाला न मला हळूहळू काढण्यासाठी अनेक प्रकारचे मोह उत्पन्न केले जातात. भडकावणारी व्यक्ती उत्पन्न केली जाते, निंदा करणारी, द्वेष करणारी, हेवा करणारी. मग किती केलं तरी ना त्यांना चांगलं जरी असेल ना तरी ते वाईटच दिसेल. कारण ते दुष्टाईने त्याला बांधलेलं असते. आणि नंतर तो दुष्ट आपल्याला बाहेर काढते. मग तुमची वेळ संपत जाईल हळूहळू. देवामधून जागतिक गोष्टी, ऐक गोष्टी ती जीवनामध्ये वाढ केली जाते ना. चांगल्या गोष्टी तुमच्यातून संपल्या जातात. तर तिकडे वाईट गोष्टी शरीरात दिवसांदिवस वाढत जाते. विशेष करून ज्यांची सुनता झालेली होती, ख्रिस्ताचा त्यांनी स्वीकार केलेला होता, ख्रिस्ताच्या नावावर त्यांची सुनता केलेली होती, ते पण त्यांचे तोंड बंद केलं पाहिजे. जे शिकू नये ते. हालेलुया हालेलुया. अनितीने पैसा मिळवण्यासाठी शिकून त्या संपूर्ण घराण्याचा विश्वासाचा नाश करतात. हालेलुया. अनिती अनिती कष्ट नाही, मेहनत नाही, काहीतरी खोटा चमत्कार किंवा खोटी गोष्टी करून त्याच्यावर पैसे कमवायचे. हालेलुया. माणूस कर आपल्या घराचा नाश करायचा. तर हे जी काही उदाहरण आहे, हालेलुया, पौलाने स्वतः कष्ट केले, काम केलं, तंबू ठोकावले. कारण त्याला माहिती आहे आता आर्थिक परिस्थिती आपली नाहीये, स्वतःसाठी काहीतरी मेहनत केलीच पाहिजे. हालेलुया. लोकांचं दान त्याच्याजवळ नव्हतं पौला, पण ते मग त्याचं पत्र तेसली पत्रामध्ये स्पष्ट आपल्याला बाहेरच्या गोष्टी शिकवून दिलेल्या. हालेलुया. स्वतः काम कष्ट करायचा, रात्र दिवस मेहनत करायचा. हालेलुया. आणि आपल्या स्वतःची उपजीविका बनवायची. हालेलुया. मेहनत केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. हालेलुया. लूटमार नाही केला पाहिजे. नाही तर अनेक लोक प्रार्थनेने जीवन जगतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांकडून पैसे उचलतात. कोणीही माणूस
मागण्याची अपेक्षा नाही करायची, गरजवंताच्या गरजा भागवा, प्रयत्न करायचा. हे धन असते ना, हे पैसा असते किंवा ही वस्तू असते, ती आपली नाही. एकदा ज्याला परमेश्वराने निवडलं ना, तर निवड केल्यानंतर तो पैसा दुसऱ्यासाठी, त्याचा नाही. मग त्याला फक्त त्यागमय जीवन जगावं लागेल. जे मिळेल ते त्याचा वापर परमेश्वर करते. तुम्हाला कमी पडणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी सहित सांगतो, जो व्यक्ती दानशूर आहे, खऱ्या मनाने ख्रिस्ताची ओळख घेत आहे किंवा देत आहे, तर तुमच्या हातात कधी कमी पडणार नाही. मी तुम्हाला आज सत्य सांगतो, कारण कोरिन्थीकरास दुसऱ्या पत्रात 9 अध्याय ना 6 पासून दिलेलं आहे. मला एकाचे पैसे द्यायचे होते. हालेलुया. आता पैसे द्यायचे तर कुठून आणणार? केंद्राच असं. हालेलुया. माझ्याकडे तेवढे पूर्ण नव्हते, तर मी त्यांना सांगितलं हे पैसे त्यांना लिहून दे. बघतो ते तेवढे नाही माझ्याकडे, बरं राहू दे, नंतर दुपारी बघू पाहिजे. हालेलुया. नंतर थोड्या टायमाने एक व्यक्ती आली, ब्रदर हे पैसे झाले की नाही? हालेलुया. कारण देवाने माझ्या डोक्यावर भार दिलेला आहे, पण भार तो घेऊन जातो, मी नाही. हालेलुया. हे काम तुला करायचं आहे आणि याच्यातूनच मी तुला मदत करणार आहे. हालेलुया. कारण माझा स्वार्थ नाही, म्हणजे माझ्या स्वतःचे विचार नाही, माझ्या स्वतःसाठी मी काहीच करत नाही. हालेलुया. कारण पहिला जेव्हा होतो मी मेहनत कष्ट करायचं, तेव्हा सुद्धा स्वतःसाठी नाही करायचं, कुटुंबासाठी, घरासाठी. कारण मला ज्या वेळेला सत्य समजलं, योहान 8:32, तर मी परदेशात हा मला काही पाहिजे, हो ते माझ्या हातात, थोड्या अंगठ्या पाहिजे, आता ब्रेसलेट पाहिजे, चेन पाहिजे, आटला पाहिजे, मी कोणतरी आहे असं. लोकांना बघून हे जीवनामध्ये अशा अपेक्षा होत्या. फक्त एका सोनाराने सांगितलं, तू बारीक आहे, तुझ्या हाताला हे शोभणार नाही. एक आज चैन आहे गळ्यामध्ये, ती कधी एमर्जन्सीला काही कामाला आहे तेव्हा ते गेली. माझ्यासाठी ठेवले असं नाही. अगदी काहीच ठेवलं नाही मी आता माझ्या भविष्यात. माझ्या स्वतःचं काहीतरी मला पाहिजे असं. मी जीवन जगतो फक्त आता दुसऱ्यासाठी. कारण माझ्या बरोबर काही येणार नाही, तर मला ह्याची अपेक्षा करायची गरज नाही. हालेलुया. म्हणून मध्ये 16:26 जगात सर्व कमावला, आत्मा कमावला तर काय लाभ. आणि त्यानंतर हे सगळं लोकांच्या कार्यासाठीच भविष्य घालवलं ना, आजपर्यंत तेच आहे. तर बघा, अपेक्षा नाही. हालेलुया. म्हणून देवाने दिलं का नाही, पाठवले की नाही. हालेलुया. ज्या गरजवंताच्या गरजा आहे त्यांना मदत कर. हालेलुया. कारण हे आपलं नाही, तर आपण आपल्या परिस्थितीमध्ये चालायचं. हालेलुया. जसं आहे त्याच्यात समाधान. म्हणून मी लोकांना बोलतो, प्रभू येशू तू आमच्यावर खूप प्रेम कर. काय बोलायचं? मग तुम्ही काय सांगणार? प्रभू येशू आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. मग काय तुम्ही सांगणार? प्रभू येशू आमच्या पाप्यावर दया कर. हालेलुया. जर तुमच्या गरजा काही पुऱ्या होत नाही, तेव्हा कुठेतरी तुमची पाप अटकलेली बांधलेली आहे. त्या टायमाला देवाची इच्छा होत नाही. यशाया 1:15. दुसरं तसं आहे, अख्ख्या पापासाठी नाही, कधी कधी देवाची इच्छा पण असते की थोडा वेळ तुला समय द्यावा. आता एक आंधळा मनुष्य होता योहान 9 अध्यायामध्ये, आणि याच्यामध्ये योहान 5 अध्यायामध्ये एक काय होता, पांगळा पडलेला मनुष्य तळ्याच्या काठावर बसला. त्याच्यात पाप होता. पण या आंधळ्या माणसामध्ये
देवाचे गौरव होते की देवाने हे चमत्कार करून. खरं सांगतो तुम्हाला, जिंदगी तुम्ही खाली फुकट घालवतात, फुकटची वेळ वायफळ गोष्टी घालवतात. मी प्रार्थना करत होतो ना, तेव्हा प्रभूने मला एक शब्द दिला की तुमचा शेवट जो होणार आहे ना, तो शब्दाने होणार आहे. म्हणून कोणाची निंदा, कोणाचा द्वेष, कोणाची हेवा, कोणाची चेष्टा हे जर शब्दाद्वारे केली असेल तर हे शब्द तुमच्या शेवटला फार धोका होणार. म्हणून पहिलंच बोला की मी, म्हणून कोणाचा दोष नाही करायचे, कोणाची निंदा नाही करायची, कोणाची हेवा करायची नाही. सगळ्यांना समजून घ्या. तर तुम्हाला सगळे समजच घेणारे एशिया 11 मध्ये तुम्हाला माहिती आहे, हालेलुया हालेलुया, समजच आपल्याला भेटते. हालेलुया. एशिया 11:2 वचन आहे ते, समजसपणाचा आत्मा भेटते. आता जर समजसपणा आत्मा नाही मिळाला ना, तर तुमच्यामध्ये समजसपणाची व्यक्ती पण नाही भेटणार. लोकांना तुम्ही समजून घ्या तर तुम्हाला पण समजून घेणारी व्यक्ती असणारच. या जगात देवाचं फक्त प्रेम आहे, मानवामध्ये प्रेम नाही. मानवामध्ये सगळी स्वार्थी प्रेम आहे. तुम्ही पाहिजे कोणाचं चांगलं करा, पाठीमागे शेवटला तेच तुमच्या विरुद्ध उठतील. ज्या परमेश्वराने आमच्यासाठी बलिदान दिलं तरी लोक त्याच्या विरुद्धच गेले. आणि किती लोक काय सांगतात, देवाने मला काय दिलं. देवाने काय दिलं नाही, एक सेकंद तुझा आहे ना, तो पण घेऊन जाईल. काय दिले असा शब्द बोलू नका, ते आहे ते आपण आहे. एक सेकंद मोजा आपल्या भविष्याचा, आणि वेळ मिळेल ते देवाला द्या. कोणाला सतावू नका, कोणाला बोलू नका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाची हेवा करू नका. सगळ्यांना प्रीतीने घ्या. हमेशा तोंडाला सवय लावा की कोणीही माणूस आहे तो वाईट नाही, तो चांगलाच आहे, तो देवाचा आत्मा. मी पौलाच्या गोष्टी शिकलेल्या आहे. मग ते प्रेषितांच्या गोष्टी 9 अध्यायामधला. हालेलुया. कारण पौलाच्या जीवनामध्ये जेव्हा लोकांना ना ठोक द्यायचं काम करत होता की परमेश्वराचं नाव घे, येशूचं नाव घे, त्याच वेळेला जेव्हा देवाने त्याच्यावर एक असा प्रकाश सोडला, तेव्हा 8:12 होता ना, मी जगाचा प्रकाश आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, धाड घोड्यावरून खाली पडला आणि सांगतो, प्रभू तू कोण आहे. तो त्याचा निश्चय करतो, तो मीच आहे. अद्याप आम्ही देवाला ओळखलेलं नाही, मग देवाच्या लोकांना पण नाही ओळखलं. म्हणून आज आम्ही सैतानाच्या हातात सापडलेले. म्हणून हा शेवटचा काळ तुमच्यासाठी फार मोठा धक्क्याचा आहे. एक क्षण तुमच्यासाठी फार खतरनाक आहे. सगळं मिळेल, तुम्ही सगळं मिळेल, धन, पैसा, वस्तू, घरातल्या हर एक गोष्टी तुमच्या हातामध्ये येतील. अद्याप शेवटला यायचं आहे. रिमोटवर जेवण यायचं आहे. आता यामधून बटन दाबलं तरी येतात घरी जेवण पोचते का नाही? नाही. तरी सुखी नाही, तरी सुखी नाही. कारण शेवटचा काळ जो येणार आहे त्या माणसाने अद्याप वेळ काढली. हालेलुया. एक झाडाचं फळ खायला जीवावर येते नाही? येते की नाही येते? फळाची किंमत जास्त आहे, पण फळ खाल्लं तर देवाने एवढं ज्ञान बनवून बनवलेलं आहे. आता तो मनुष्य जेवण बनवतो, तो त्याच्या ज्ञानाने बनवतो, तेव्हा जिभेला चव लागते. बरोबर की नाही? नाही, हे एवढं फळ दिलेलं ते त्याचं ज्ञान कुठे? हालेलुया. देवाच्या ज्ञानाशिवाय पृथ्वीवर ज्ञान निर्माण होत नाही. आणि दुसरं जे ज्ञान आहे ते सैतानाचं आहे. तेव्हा आदामेवाला समजलं बरं वाईटाचं ज्ञान. हे सगळं एक एक स्टोरी सांगितलं तुम्हाला पटणार नाही. आपण देवाचं रूप आहे पण देवाची माणसं नाही, सगळं सैतानी रूप आहे. आपल्यामध्ये 99% सगळं वाईट आहे, 1% तुमचा स्वतःचा स्वार्थ आहे. देवासाठी नाही. देवाकडे तुम्ही कशाला येतात माहिती आहे का?
तुमच्या गरजा पुऱ्या व्हाव्या म्हणून यासाठी येतात. स्वर्गात जावं ह्यासाठी नाही येत तुम्ही. येतात स्वर्गासाठी येतात का? हा, एक पण नाही ना. कारण स्वर्गाला जाण्यासाठी 1,44,000 शिक्का मारायचा आहे. प्रकटीकरण 7 देवाचा मत तुम्हाला मी सांग. वचन 12 त्या लोकात त्याचाच कोणी एक संदेश म्हणतो. क्रीडीय, सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी व खादाड असतात. आळशी, खादाड. आणि खादाडाची वेळ जास्त आहे माणसाला, बरोबर की नाही? लग्नाला एक कार्यक्रम ठेवा, केवढे आयटम असतात खायला. अरे रोजची बाकर मिळाली ते बस. शास्त्राचं शिक्षण काही व्यर्थ नाही आहे, त्यांना सगळं कळतं. ते देवाचे महान व्यक्ती येऊन गेले. जेवायला हे खाऊ का, ते खाऊ, ते खाऊ का, ते खाऊ. अरे माणसामध्ये स्वभाव चेंज होत चालला. आज सगळी ठिकाणी खादाडाचाच विषय असतो, बरोबर की नाही? माझं मत आहे काही खा तुम्हाला वाटेल ते, असं नाही मी सांगू शकत, पण कंट्रोल ठेवा. त्या खाण्यामुळे मनुष्य टेन्शनात पडते. पोटाचं डबा, आता बघा जेवणाचा एक डबा आहे, बरोबर? तो डब्यात केवढं भरलं तरी तेवढंच राहील. तसं या पोटामध्ये सगळं खायला घा, काय काय खा, बरं वाटेल ते, पण पूर्ण एकदा भरल्यानंतर त्याच्यातलं सगळे आयटम राहील. पण आली एक सिस्टम निघालेली आहे. जेवल्यावर पहिले केळी खायची, तर आता आईस्क्रीम खातात. दात दुखतील तरी आईस्क्रीम खायला सोडणार नाही, व्यवस्था. कारण सिस्टम तशी आहे ना. मग सांगतात दात दुखतात. हररिया, कुठल्याही गरम वस्तूच्या नंतर थंड वस्तू खायचं नसतं, दाताने उचलतो. हररिया. पण एक फळ खाल्लं, सफरचंद खा, केळी खा, किंवा तुम्ही जेवल्यावर चणे खा, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. गोड आणि तिखट याला ॲसिडिटीचा त्रास होतो. गोड खाणं एका ठिकाणाचं आहे आणि तिखट खाणं एका ठिकाणाचं आहे. मग वडापाव खातात, तर वडा चहामध्ये बुडून पण खाणं असतं. चव लागेल मस्त, एकदा खाऊन बघा कसं वाटेल. अरे ही साक्ष खरीच आहे, मी सांगतो ते, बरोबर ना? तसं तू सांगते ही साक्ष खरी आहे. कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. यासाठी की त्यांनी येऊदी आणि सत्यापासून भागलेल्या माणसाच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. हालेलुया. आता लक्ष सगळ्यावर आहे आणि लक्ष सगळ्यांना दिलं पाहिजे. हालेलुया. आणि आपल्याला खंबीर कसं बनायचं आहे की मी ख्रिस्ताच्या शिक्षणावर लक्ष देत आहे आणि ख्रिस्त माझ्यावर लक्ष देत. आता मला ख्रिस्त मिळाल्यानंतर मी काय केलं पाहिजे? ख्रिस्ताच्या शिक्षणावर लक्ष देऊन चाललं पाहिजे का ख्रिस्ताच्या वचनाचं पालन न केलं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? पालन करा. मला ख्रिस्ताने शिकवलेली जे गुण आहे, ज्ञान आहे, वरदान आहे, अभिषेक आहे, अद्भुत आहे, हे शिक्षण. कधी कधी मी विचार करते की देवाच्या आत्म्याच्या गोष्टी लोकांना काहीच माहिती नाही, फक्त मानवी विचारधारा आहेत बस. इकडे आले तर तेवढ्या पुरते ऐकतात, या बाहेर गेलं जसे आहेत तसेच. दगडावर पाणी टाकला ना तर पाणी आतमध्ये जात नाही, त्यावरून बाहेर जातं. फक्त वरती त्याच्या दगडाच्या वरती जे मातीचं कवर पडकडते, त्याला धूळ बोलतात त्याला, तो तेवढाच दगड फक्त भिजलेला, मध्ये नाही. पाहिजे ते विचार करा. बघा, जे शुद्ध आहे
ते शुद्ध जाणार, सर्व काही शुद्ध आहे. आता खाण्याचं बघा, तुम्हाला मी सांगतो, खाणं शुद्ध केलेलं खाणं शुद्ध असते, ते अडखळे नाही, जे मिळेल तेच खा. पण जे अशुद्ध आहे, अनुवाद 7 अध्याय 14 पासून पुढे किंवा लेवी 11:14 पासून पुढे, याच्यात देवाने निर्माण केलेले शुद्ध आणि अशुद्ध. हालेलुया. उत्पत्ती 7 अध्याय पासून जर सुरुवात केली, नोहाच्या काळामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात शुद्ध आणि अशुद्ध प्राणी पक्षी सर्व ठेवलेले होते. तर तेव्हा त्यांनी शुद्ध आणि अशुद्ध हे 2 प्रकार ठेवले. अशुद्धामध्ये दुष्ट आत्मा आहे, म्हणजे शैतानी आत्मा आहे, आणि शुद्धामध्ये परमेश्वराचा. दोन्ही ठेवावं लागले त्याला, नसेल ते तुम्हाला परत तो अशुद्ध करेल. आणि शेवटी केलं नोहाला. हालेलुया. विश्वास न ठेवणारे याला काही शुद्ध नाही, त्यांची बुद्धी विवेक भाव ही विटाळलेली आहे. आपण देवाला ओळखतो, ते बोलून दाखवतात, परंतु त्याला कृतीने नाकारतात. आता देवाची कृती करायचं आहे तेव्हा नाकारतात, ती कृतीच होत नाही. देवाच्या कृतीवर चालणं जास्त माणसाला गरजेचं आहे. हालेलुया. चांगलं काम कोणाला करता येते का मला सांगा? तर त्यांनी अपशब्द वापरलाय. चांगल्या कामामध्ये ते असे आहेत, कामाचे नाही. तर आपल्याला पुढचं वचन, हालेलुया, ज्या गोष्टी आपल्याला देवापासून घ्यायच्या आहेत त्या आपल्या प्रत्येकाला शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर दुसरा अध्याय 1 ते 10 वचनमध्ये दिले की आम्हाला देवाच्या शिक्षणाचा अनुभव आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण कोणत्या शिक्षणामध्ये जायचं आहे ते बघा. म्हणजे पुढच्या प्रवचनामध्ये सांगते की जेवणाची वेळ झाली. हालेलुया. तर आपण एक छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया.